हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं की आधिरा मंदाकिनीला घ्यायला तिच्या माहेरी येते आणि ती सगळ्यांसमोर मंदाकिनीची आटही कंप्लीट करते की सगळ्यांसमोर ती नाकही घासते. अशा प्रकारे आधिरा आणि स्वानंदीचे बाबा मंदाकिनीला घरी घेऊन जातात. इकडे रोहनचं जॉबसाठी वन भटकत असतो. त्याला जॉब मिळत नाही, पण त्याने घरी नगभरही कळवू दिलेलं नसतं. एकदा मंदाकिनी त्याच्याकडे घर खर्चासाठी पैसे मागते आणि जेव्हा स्वानंदीचे बाबा तिच्याकडे पैसे देतात रोहनने दिले सांगून, तेव्हा ती बडबड करत असते की इतकेसे पैशात काय येणार, घर खर्चासाठी सगळ्याच गोष्टी लागत आहेत, आपल्याला फक्त काय डाळ शेंगदाणे घेऊन परवडणार नाही आहे. तेव्हा मंदाकिनीचा पुन्हा जसंच तसं वागणं पुन्हा सुरू होतं आणि इकडे मल्लिकाचा प्लॅनही फ्लॉप जातो की आधिराला नाक घासायला लावल्यावर तिला असं वाटत असतं की आधिरा कायमची घरी निघून येईल म्हणून, पण ती तिचे संस्कार दाखवून देते आणि तिचं घर हे तिकडचंच आहे, सरपोतदारांचं घरच हे तिचं घर आहे हेही ती दाखवून देते. इकडे अंशूचं वेगळाच प्रकार सुरू होतं. अंशू चिंगीच्या मागे लागला आहे आता आणि चिंगीसोबत फ्लर्ट करण्याचा ट्राय करत असतो. आजच्या भागात आपल्याला असं बघायला भेटतं आहे की स्वानंदीच्या जी संस्था असते जिथे ती म्हातारे आजी आजोबा असतात, त्या संस्थेमध्ये वसुंधरा दिन साजरा करायचा असतो. म्हणून स्वानंदी मस्त नऊवारी साडी वगैरे घालून नटत असते. समर तेवढ्यात बघतो, तेव्हा समर आरशासमोर जाऊन उभा राहतो तिच्या पाठीमागे. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं दिसतंय ना, म्हणजे ओव्हर नाही वाटत आहे ना. तेव्हा समर बोलतो की अहो नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की नक्की ना, की मला वाटावं म्हणून. तेव्हा समर बोलतो की अहो. तेव्हा स्वानंदी लगेच समरचा पुढचा शब्द बोलून मोकळा होते की तुम्हाला माहिती आहे की माझं जे असतं ते रोकटोक असतं. तेव्हा स्वानंदी जायला लागते. तेव्हा समर तिच्याकडे जातो आणि बोलतो की एक सजेशन देऊ, म्हणजे तुम्हाला पटेल तर. तेव्हा स्वानंदी बोलते बोला ना. तेव्हा समर बोलतो की चंद्रकोर टिकली लावली असते तर या टिकलीच्या जागी, म्हणजे ही छानच दिसते, पण माझी आई आणि आजी जेव्हा पण नऊवारी घालायच्या ना तेव्हा चंद्रकोरची टिकली लावायच्या, त्यामुळे छान दिसायच्या. तेव्हा स्वानंदी लगेच टिकली लावायला जाते, चंद्रकोर टिकली लावते. समर पुन्हा तिच्या मागे आरशाच्या जवळ उभा असतो आणि तिला छान दिसते म्हणून खुणवत असतो. तेवढ्यात समर जातो आणि चाफ्याचं फूल घेतो आणि स्वानंदीला बोलतो की खुणवतो की लावू का. तेव्हा स्वानंदी बोलतो की हो. तेव्हा समर तिच्या केसांमध्ये चाफ्याचं फूल माळवतो आणि बोलतो की माझी आई लावायची चाफ्याचं फूल जेव्हा नऊवारी साडी घालायची तेव्हा. आणि समर तिथून चालला जातो. तेव्हा स्वानंदीला खूप छान वाटतं. तेव्हा ती केसांमधलं चाफ्याचं फूल बघते आणि स्वतःशी स्माईल करते. इकडे मल्लिका आणि अर्पिता स्वानंदीबद्दल बोलत असतात की स्वानंदी जास्तच डोक्यावर बसायला लागली. तेवढ्यात अंशू येतो आणि बोलतो की लेटेस्ट अपडेट कळालं का, ती स्वानंदी त्या वृद्धाश्रमात दादाला घेऊन चालली वृक्षारोपण करायला. तेव्हा मल्लिका बोलते की आता तुम्ही ते वृक्षारोपण आहेच का. तेव्हा अर्पिता बोलते की असणारच ना, आता जोपर्यंत स्वानंदी दादासोबत आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी असणार आहे. ही स्वानंदी दादाला घेऊन जाते ना, तिला मिरवायचं आहे ना की ती समर राजवाड्याची बायको आहे म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की समर राजवाड्याची बायको माय फूट. तेव्हा ती बोलते की हे वृक्ष वाढण्याआटच छाटून टाकायला पाहिजे. तेव्हा अंशू बोलतो मग आजचं विषारोपण करायचं का. तेव्हा मल्लिकाही स्माईल करते. इकडे वृद्धाश्रमात वृक्षारोपणाची तयारी चालू असते. तेवढ्यात स्वानंदी येते. स्वानंदीला बघून सगळे आजी आजोबा खूप खुश होतात आणि स्वानंदीची मैत्रीण तर तिला खूप दिवसांनी भेटून मिठीच मारते. तेव्हा ते तिला सांगत असतात आणि तिला गप्पाही मारत असतात की लग्न चांगलं मानवलं आहे म्हणून राजवाडे मॅडमला. तेव्हा ते मजाक मस्ती चालू असते. तेव्हा सगळे विचारतात की आम्हाला वाटलं की लग्न झालं म्हणून विसरलीस का. तेव्हा स्वानंदी बोलते की असं कसं, माझं तर हे दुसरं माहेरच आहे म्हणून. तेव्हा स्वानंदीला तिची मैत्रीण नर्सरीवाल्यांना फोन लावायला लावते की जेणेकरून ते वृक्षारोपण कधी डिलिव्हर होणार आहेत म्हणून. तेव्हा स्वानंदी ते करते आणि तेवढ्यात अंजलीला एक फोनही येतो आणि पत्रकारांचा फोन असतो आणि ते त्यांचा प्रोग्राम कवर करण्याचं परमिशन घेत असतात. तेव्हा अंजली स्वानंदीकडे जाते आणि खूप जास्त खुश होऊन सांगते की आपला कार्यक्रम पत्रकार परिषद कवर करणार आहेत म्हणून. तेव्हा ती बोलते की आपल्या कार्यक्रमाची दखल घेतली जाते, मला वाटलंच नव्हतं. तेव्हा स्वानंदी तिला बोलते की चांगल्या गोष्टींची दखल नेहमीच घेतली जाते.
इकडे समर ऑफिसमध्ये आनंदला स्वानंदी मॅडमबद्दल सांगत असतो की स्वानंदी मॅडम कशा प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे असतातच. त्या कधीही असं म्हणत नाही की मी दमले आहे, थकली आहे, मला दुसरं काम आहे. त्या प्रत्येक गोष्टीत इन्वॉल्व होत असतात असं समर भरभरून कौतुक करत असतो. तेव्हा आनंद बोलतो की तुझी बायको आहेच हुशार. तेव्हा तो बोलतो की वृक्षारोपणाचं आमंत्रण मला असं निकिताकडनं कळालंच होतं आणि निमंत्रण पत्रिकाही आली आहे. तेव्हा समर बोलतो की निमंत्रण पत्रिका. तेव्हा समर बोलतो की आनंद, अरे मी काय म्हणतो, हे बघ, आता ते वसुंधरा दिन साजराच करताय तर आपलाही थोडासा खारीचा वाटा असायला हवा ना. स्वानंदी मॅडम तेव्हा आनंद बोलतो की खारीचा, अरे तुझा तर सिंहाचा वाटा असतो. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडमने गोविंदला 100 फुलं 100च वृक्ष हे ऑर्डर केली आहे रोपटे, तर आपण तू पुन्हा ॲडव्हान्स देऊन 1000 रोपटे हे ऑर्डर करून टाक आणि त्याला लवकरात लवकर पोचण्याचं सांग. तेव्हा आनंद बोलतो की ठीक आहे. तेव्हा आनंद बोलतो की हे बघ, अरे त्यांची काहीतरी थीम ठरली, आता तू असं बिझनेस डील सारखं जाऊ नकोस, काहीतरी थीमचे कपडे घालायचे. तेव्हा समर बोलतो की नाही नाही, हे मला जमणार नाही आणि मी कुठून आणू थीमचे कपडे. तेवढ्यात निकिता आहे, त्याने बोलते की माझ्याकडे आहे ना. तेव्हा ती कुर्ता पजामा आणि टोपी देते. तेव्हा समर बोलतो की हे असलं मी काहीही घालणार नाही हं. तेव्हा समोर तिथून चालला जातो. तेव्हा निकिता बोलते की मला नाही माहिती हे तू निकिता बोलते की कसा आहे हा. तेव्हा निकिता आनंदला बोलते की हे बघ, मी माझी जबाबदारी संपली, मी जाते, याला हे कपडे घालून तयार होऊन यायला लाव म्हणून. तेव्हा आनंद बोलतो की निकिताही चालली जाते. तेव्हा आनंद बोलतो की अरे तू नाही ऐकणार. इकडे मंदाकिनी कोणाला तरी फोन करते आणि बोलते की तुमचा ॲडव्हान्स दिला आहे मी आणि मी सांगितलेले प्रश्नच स्वानंदीला विचारायचे आणि काम झाले की ते तिथनं ताबडतोब निघायचं, थांबायचं नाही म्हणून. इकडे मल्लिकान त्यांचा प्लॅन वर्कआउट करण्याचं सुरू असतं. तेव्हा अंशुमन त्या काही गुंडांना सांगतो आणि नर्सरीतून जे रोपटे जात असतात त्यांच्या पाठीमागे त्या गुंडांना लावतो. इकडे आनंद समरला सांगत असतो की तिकडे जाऊन मिशी लाव. तेव्हा समर बोलतो की हे बघ, तुझ्या बायकोने हे काय आणलं आहे ना, तू आता अत्ती करतो आहेस हं, काहीही सांगू नकोस मला. तिकडे जाऊन मी ऑड मॅन आऊट वाटेल. तेव्हा आनंद बोलत असतो की काहीही ऑड मॅन आऊट वाटणार नाहीस, तिकडे सगळे अशाच पोशाखात असणारे. इकडे रोपटे घेऊन जाणारा जो टेम्पो जात असतो तिथे ते गुंड सगळे रस्त्यावर खिळे पसरवतात आणि खिळे पसरवल्यावर तो टेम्पोची टायर पंक्चर होतात आणि तो तिथेच थांबतो. इकडे आनंद समरला बोलत असतो की लूक पूर्ण झाल्यावर छान वाटेल अगदी. तेव्हा समर बोलतो की कोणाला, मला तुला की सर्वांना. त्या रोपटे घेऊन जाणाऱ्या टेम्पो मागे तो गुंड एक असतोच. तो टेम्पो अचानक थांबलेला असतो. तेवढ्यात तो गुंड गाडी तिथे लावतो, हेल्मेट ठेवतो आणि त्या ड्रायव्हरला बाहेर काढून त्याला मारतो आणि बोलतो की तुझ्यामुळे माझा ॲक्सिडेंट झाला, तुझ्यामुळे माझी गाडी ठोकली गेली, तू अशी रस्त्यात गाडी लावतो का. त्या दोघांमध्ये झटापटी होतात. तो त्या ड्रायव्हरला खूप मारत असतो. तेवढ्यात समर आणि आनंद थोड्या वेळा तिथे थांबलेले असतात. तेव्हा समर येतो आणि बोलतो की आनंद, हे काय चाललं आहे बघ. तेव्हा समर येतो आणि तो त्या गुंड ज्याला मारत असतो तेव्हा समर त्याचा हात धरतो आणि त्याला समर कानाखाली वाजवतो. तेवढ्यात हे अंशुमन बघतो आणि अंशुमन बोलतो की दादा इथे काय करतो आहे. अंशुमन पटकन त्या गुंडांना फोन करतो आणि बोलतो की दादा तिथे आलेला आहे, तुम्ही पटकन सटका म्हणून. तेव्हा ते गुंडही पळून जातो. तेव्हा समर त्या ड्रायव्हरला बोलतो की आनंद यांना दवाखान्यात घेऊन जा डॉक्टरांकडे. तेव्हा तो बोलतो की नाही सर, मला वृद्धाश्रमात गाडी न्यायची आहे, हे झाडं घेऊन जायची आहेत म्हणून. तेव्हा समर बोलतो की काळजी नका करू, मी आहे. आणि आनंदला सांगतात की त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जा म्हणून. इकडे वृक्षारोपणाची तयारी चालू असते. स्वानंदी आणि अंजलीची धावाधाव चालू असते. तेवढ्यात तिथे अंशू आणि मल्लिका झाडाझुडपांमधून गुपचूप ऐकत असतात. तेवढ्यात पत्रकारही वैतागले असतात. पत्रकार बोलतात की कधी वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरू होणार आहे, की आम्हाला बोलवून दिशाभूल करतायत, जसं सोशल मीडियावर येण्यासाठी इथल्या म्हाताऱ्यांकडून त्यांच्या नावावर पैसे उकळायचं काम करतायत म्हणून. तेव्हा पत्रकारामधली एक बोलते की तुम्ही तर म्हणाला होतात की समर राजवाडे पण येणार आहे, कुठे येते तर दिसत नाही आहे. तेवढ्यात अंजली स्वानंदीला सांगते की अगं मला आत्ताच एक कळालं आहे की आपल्या जे झाडं आपल्या ज्या टेम्पोमधनं येणार होती ना, त्या टेम्पोचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. आणि स्वानंदी आणि अंजली पत्रकारांना तेही सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा ते पत्रकार ऐकून घेत नसतात आणि बोलतात की काही नाही, हे सगळं खोटं आहे, फक्त सोशल मीडियावर येण्यासाठी हा सगळा प्लॅन आहे म्हणून आणि आमचा टाईमपास करून घेत आहेत म्हणून तुम्ही. हे सगळे बडबड ते करत असतात. मल्लिकाला आणि अंशुमनला या गोष्टीचा फार आनंद होत असतो. इकडे पत्रकारांनी पूर्ण गराडा घातलेला असतो. तेवढ्यात टेम्पो येता क्षणी टेम्पोतनं धोतर, कुर्ता पजामा आणि चष्मा गॉगल लावलेला एक मुलगा उतरतो. सगळे चक्क होत असतात की कोण आहे म्हणून.
तेव्हा तो मागे बघतो तर समर असतो. स्वानंदीला एवढा आनंद होतो की सगळे टाळ्या वाजायला लागतात. समर पुढे पुढे येत असतो तेव्हा स्वानंदी खूप खुश असते. तेव्हा समर बोलतो की चला रे ती रोपटे काढा टेम्पोतनं. तेव्हा समर पुढे येतो. स्वानंदी त्याच्याकडे बघतच असते. तेव्हा समर बोलतो की चला चला ज्या कार्यक्रमासाठी आलो आहे तो कार्यक्रम उरकून घेऊया आता. आणि सॉरी थोडंफार उशीर झाला आम्हाला. टेम्पोचा ॲक्सिडेंट झाला, ड्रायव्हरला थोडंफार लागले. आनंदला मी त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून सांगितलं आहे. आणि मग काय टेम्पो चालवायला कोणी नव्हतं. म्हटलं चला आपणच घेऊन जाऊया. इकडे मल्लिका आणि अंशूचा प्लॅन पूर्ण फ्लॉप होतो. अंशू डोक्यालाच हात लावतो. तेव्हा अंजली बोलते की चला 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 आपापली रोपटं घ्या आणि चला पटकन कामाला लागा म्हणून. तेव्हा सगळे जायला लागतात. स्वानंदी चक्क समरकडे बघतच असते. तेव्हा समर तिला चुटकी वाजतो. तेव्हा सगळेजण समरला मनोगत व्यक्त करायला लावतात. समरही करतो आणि समर स्वानंदी मॅडमलाही मनोगत व्यक्त करायला लावतो कारण की त्या इन्व्हायरमेंटल सायन्सच्या असतात म्हणून. तेव्हा स्वानंदी ही मनोगत व्यक्त करते आणि समरचेही आभार मारते. तेव्हा सगळे समर करून वृक्षारोपणही करून घेतात. ते रोहन चहाच्या टपरीवर बसलेला असतो. तिथे त्याला तो गणेश भेटतो ज्याला चप्पल बूट शिवण्यासाठी रोहनने पैसे दिलेले असतात आणि तो डिलिव्हरी बॉय असतो. तेव्हा रोहनशी तो गप्पा मारतानाच रोहनला फोन येतो. रोहन जॉबबद्दल इन्क्वायरी करत असतो. तेव्हा तो त्याला विचारतो की सर म्हणजे तुम्हाला राग नाही येणार ते विचारू की तुम्ही जॉब शोधतायत का. तेव्हा रोहन त्याला सांगत असतो की हो रे. आणि इकडे समर आणि स्वानंदी झाडं लावत असतात. स्वानंदी समरकडे एकटक बघत असते. ती खूप खुश असते. तेवढ्यात ती स्वप्नात जाते आणि स्वप्नात ती आणि समर मस्त एक शेतकरी बाईन बनतात आणि मस्त डान्स करतात. आणि ही स्वानंदी बघत असते. तेव्हा समर बोलतो की हॅलो काय बघतायत. तेवढ्यात स्वानंदी स्वतःला